गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ जो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा पर्ये ज्ञान योगीश्वरांचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री गुरु रामदासा. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि हरि जय जय राम कृष्ण हरि. नवनीरद सम नवनीरद सम नवनीरद नवनीरद सम नवनीत प्रिय, नवल विनोद विहारी, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि हरि जय जय राम कृष्ण हरि. गोवर्धन धन गोपाल नरत, गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नरत, गोकुल संकट हारी, हरि जय जय राम कृष्ण हरि.
शरणागत दीन 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 गत दीन शरणागत दीन गत दीन गत दीन शरणा चरणी रत शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टी निगारी गत दीन गत दीन गत दीन शरणागत दीन चरणी रत करुणा दृष्टी निहारी हरि जय जय राम कृष्ण 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 ये सद्गुरु राया कीर्तनी ये श्री गुरु राया ये श्री गुरु राया ये सद्गुरु राया राया ये श्री गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंद मी काहीच नेणे 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 काहीच नेणे हो काहीच नेणे 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 सांख्य अथवा न्याय सांख्य अथवा न्याय गुरुराया 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 श्री गुरुराया गुरुराया श्री गुरुराया गुरुराया श्री गुरुराया ये श्री गुरुराया कीर्तनी ये सद्गुरुराया
गाया, इच्छा तव गुण गाया, ओ इच्छा तव गुण गाया राया, ये श्री गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया. जनार्दन सद्गुरु ते विनवी, जनार्दन सद्गुरु ते विनवी, जनार्दन जनार्दन सद्गुरु ते विनवी, निरंजनीच्या राया, निरंजनीच्या राया श्री गुरु राया, निरंजनीच्या राया सद्गुरु राया श्री गुरु राया, ये सद्गुरु राया, कीर्तनी ये सद्गुरु राया, सद्गुरु राया, सद्गुरु राया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. श्री महारुद्र वज्रांग बली वीर हनुमान भगवान की जय. राष्ट्रगुरु समर्थ नामदास स्वामी महाराज की जय. श्रीमदानंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पड़ता जड़ भारी, जड़ भारी पड़ता जड़ भारी, जड़ भारी पड़ता जड़ भारी, जड़ भारी पड़ता जड़ भारी. जड़ भारी, जड़ भारी पड़ता जड़ भारी, भारी पड़ता जड़ भारी. दासी आठवा हरी, दासी आठवा हरी, हरी हरी
पडता जड भारी. मग तो होबुने दिशीण, मग तो होबुने दिशीण आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन, आड घाली सुदर्शन पडता जड भारी, जड भारी पडता जड भारी. राम नामाच्या चिंतन, राम नामाच्या चिंतने बारा वाट पळती विघ्ने, बारा वाट पळती विघ्ने पडता जड भारी, जड भारी पडता जड भारी. तुका म्हणे पंच प्राण, तुका म्हणे पंच प्राण. वा. तुका म्हणे पंच प्राण करा देवासी अर्पण, करा देवासी अर्पण, करा देवासी अर्पण पडता जड भारी, जड भारी पडता जड भारी, पडता जड भारी, पडता जड भारी. वचन ऐका कमलापती माझी रंकाची, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. घ्यावी घ्यावी माझी भाग जरी का मागणे आणिक, तुकया बंधू म्हणे देवा शब्दही तुगा चिराखावा. नारायणं त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतमप्रमेयं. श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं पृतभक्ततापं. श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमीड्यं गुरुबालकृष्णं चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं. श्रीरामकृष्णं परतः परञ्च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलग्नकीर्तिं. मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम्. अखण्डनामामृतपानतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं. श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम्. श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पदे, त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा. अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणाम् अधीशं रघुपतिप्रियदासं वातजातं नमामि. श्री महारुद्र वज्रांगबली वीर हनुमान भगवान की.
पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊने दे क्षीण आड घाली सुदर्शन राम नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने तुका म्हणे पंचप्राण करा देवासी अर्पण पडता जड भारी दासी आठवावा हरी जय जय रघुवीर समर्थ. तुकाराम महाराजांचा भक्तिशास्त्रातल्या एका विलक्षण सिद्धांताचं विवेचन करणारा हा अभंग आहे. भक्तांचे जे प्रकार सांगितलेत भगवद्गीतेमध्ये कुठले 4 प्रकार आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकार आहेत. हा जो अभंग आहे हा आर्त भक्तीचं प्रतीक आहे. आर्तता निर्माण ज्या वेळेला होते केव्हा होते हो? आर्त मनुष्य आर्त होतो केव्हा होतो? ज्या वेळेला काही त्याच्यावरती आपत्ती, एखादं संकट, अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते. अर्थात तुकाराम महाराजांचा अभंग आहे म्हणजे त्यांच्याच लेव्हलला, त्यांच्या पातळीला जाऊन विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला आपण करत असलेल्या भक्ती मार्गामध्ये, साधना मार्गामध्ये, उपासनेमध्ये, आपल्या तपस्येमध्ये, आपल्या भजनामध्ये ज्या वेळेला काही अडचण किंवा संकट निर्माण होईल, अशी परिस्थिती ज्या वेळेला, कारण जड भारी असा शब्द तुकाराम महाराज वापरतायत. ज्या वेळेला जडता आपल्या मनावर, बुद्धीवरती भारीपण म्हणजे दडपण आणेल, ज्या वेळेला जडत्व, ज्या वेळेला दडपण आणेल, जो जडवाद आहे सद्यस्थितीमध्ये सध्या चालू आहे, त्याचं ज्या वेळेला अधिक आकर्षण वाटायला लागेल आपल्या मनाला आणि असं वाटेल की नाही बाबा हे आपण करतोय ते योग्य नाही, पण परिस्थिती आपल्या हाताबाहेर चाललेली आहे, त्यावेळेला काय करावं? त्या दासानी, त्या भक्तानी भगवंताला आठवावं, परमात्म्याला आठवावं. मोठा विलक्षण सिद्धांत आहे बरं का. सहसा त्या मार्गाने जाऊच नाही की ज्या मार्गाने आपल्या भजनामध्ये, आपल्या भक्तीमध्ये काही अडथळा निर्माण होणार आहे. जये संगती चित्त दुश्चित्त होते, अशा माणसांची किंवा अशा वस्तूंची, अशा विषयांची सहसा आपण संगत धरूच नाहीये. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आकर्षणच निर्माण होऊ नये इतके आपण आपल्या भूमिकेवरती ठाम असलं पाहिजे. पण आता तशी कठीण परिस्थिती आहे, कारण आपण पाहतोय बाहेर काय चालली परिस्थिती. तुलसीदास महाराजांचा फार सुंदर दोहा आहे, तुलसीदासांचा फार छान आहे दोहा. महाराज असं म्हणतात, जाके प्रियन राम वैदेही, जाके प्रियन राम वैदेही,
त्यजिये ताही कोटी बैरी सम, यद्यपि परम स्नेही. ज्यांना राम जानकी बद्दल प्रेम नाही, अशा विषयांचा, अशा वस्तूंचा, अशा व्यक्तींचा वैर्याप्रमाणे त्याग करावा. ऐकायला जरा थोडस अवघड वाटतं. हा, आपण परमार्थ बाजूला ठेवतो, त्या माणसांना कवटाल ना, हे माझं आहे, या लोकांना आपण कवटाळतो. या जाके प्रियन राम वैदेही, त्यजिये ताही कोटी बैरी सम, यद्यपि परम स्नेही. तो कितीही जवळचा स्नेही असला, आप्त असला, हा, भगवंतानी भगवद्गीतेत उगाच सांगितलं नाही, अर्जुना टाक शस्त्र त्यांच्यावरती, ते कितीही तुझ्या जवळचे सख्खे असले तरी. हा, कारण ते अधर्माच्या बाजूने उभे आहेत. अरे तुझा जन्मदाता बाप जरी तुझ्या विरुद्ध उभा असला, तुझ्या म्हणजे धर्माच्या विरुद्ध, कारण यतो धर्मस्ततो जयः. हा, अधर्माच्या बाजूनी जन्मदाता बाप जरी असला तरी त्याची गय करू नये, कारण धर्म श्रेष्ठ आहे. जे धर्म सांगतो ते यथा सांग केलंच पाहिजे. जन्मदाता बाप जरी अधर्मानी सांगायला लागला, नाही ऐकायचं, ऐकायचं नाही. तो अधर्माच्या विरुद्ध जात असेल म्हणून ज्ञानोबा माऊली स्पष्ट म्हणाली, शास्त्र म्हणेल जे सांडावे. शास्त्राने सांगितलं एखाद्याचा त्याग कर. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. आत्ता मध्यंतरी माझ्या एका मित्राच्या वडिलांचं निधन झालं. अगदी जवळचा मित्र माझ्या. आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही गेलो. आता सगळे न्यायची वगैरे तयारी चाललेली. तो मित्र माझ्या जवळ आला. म्हणला बुवा, अरे म्हणले मला धर्मसंकट आलंय. आणि खरंच धर्मसंकट होत, खरंच धर्मसंकट होत. तो म्हणला काय काय झालंय. म्हणले आमच्या वडिलांनी जाण्याच्या आधीच, म्हणलं 4-5 दिवस आधी मला म्हणले स्पष्ट सांगितलं, म्हणले माझं काही करायचं नाही, म्हणले उचलायचं आणि भट्टीत टाकून द्यायचं, काही ब्राह्मणांना बोलवायचं नाही, कसलेही उपचार करायचे नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. 10वा नाही, 12वा नाही, 13वा नाही, 14वा नाही, 15वा नाही, 16वा नाही, काही नाही. उचलायचं आणि फेकून द्यायचं म्हणलं भट्टीत. घरी यायचं, छान श्रीखंडपुरी खायची. म्हणले काय करू, म्हणले सांग. वडिलांनी असं सांगितलंय. म्हणलं मला जर विचारत असशील आणि मी सांगेन त्याप्रमाणे करणार असशील तर मी उत्तर देईन, नाही तर गप्प बसेन. मग मला विचारायचं आणि मग नाही, मग ते तुझं काही पटलं नाही, मग ते असंच केलं पाहिजे, मग ते सांगितलं. मला ज्या अर्थी विचारतोयस त्या अर्थी मी सांगेन त्याप्रमाणे तू करणार असशील तर मी सांगेन, नाही तर नाही सांगणार. हे आधीच सांगतो, नाहीतर मी उगत तोंड उघडणार नाही. सल्ला फुकटचा मिळाला म्हणून उचलला आणि कचऱ्याची टोपली दाखवली, जमणार नाही. काय करतो बोल, सांगशील, सांगेन त्याप्रमाणे करशील. मग कोणीही तुझे आडवे आले, काका मामा दादा तात्या, जमायचं नाही. मग त्यांना विचार, मला विचारायचं नाही. कारण ज्या वेळेला मी सांगेन ते शास्त्राला धरून सांगेन, आणि मग ते जर टाळलंस तर तो शास्त्राचा अपमान असेल. नाही नाही म्हणले, सांग सांग त्याप्रमाणे करेन. म्हटलं भगवान सांगतात, मी सांगत नाही. शास्त्र जे सांगते त्याप्रमाणे बाप जरी सांगत असला तरी त्याचं ऐकायचं नाही.
कारण तुझा बाप म्हणजे शास्त्र नव्हे, जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यानं सांगितलं म्हणून सांगितलं, पण पुत्र कर्तव्य या नात्याने तुला केलंच पाहिजे. कारण बाप ही एक मधली कडी आहे तुझी, तुझ्या कुळाची. तुझे वडील म्हणजे कडी आहे. त्यांनी तुला जन्माला घातलं म्हणजे उपकार केले असतील, पण फार उपकार नाही केलेले. तुला जर पुढे मार्ग मोकळा करायचा असेल किंवा तुझ्या पूर्वजांचा मार्गवरती मोकळा करायचा असेल, तर तुला वडिलांचं अमान्य करून शास्त्र सांगतंय त्याप्रमाणे केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. वडिलांची इच्छा बाजूला ठेव, सॉरी म्हण त्यांना, बाबा तुम्ही सांगितलं ठीक आहे, पण मला हे मान्य नाही, असं स्पष्ट केलं पाहिजे. कारण भगवान सांगतायत हे अंतिम सत्य आहे. त्यांनी सांगितलेलं ऐकलं नाही तर फार भयंकर होतं. कारण स्पष्ट सांगतो, महाभारतातलीच घटना आहे, महाभारतातलीच घटना आहे, सगळ्यांना माहिती असेल. नरोवा कुंजरोवा, नरोवा कुंजरोवा. भयंकर झाले होते द्रोणाचार्य. गुरु आहेत, द्रोणाचार्य आहेत, गुरु आहे तो. पण पांडव संपवायचेच या प्रतिज्ञेने म्हातारा उतरलेला होता हो रणांगणात. अक्षरशः म्हणजे भगवान शंकर कोपावेत तसा कोपून पांडवांवरती चालून आला होता. काय मागचं पुढचं बघतच नव्हते हो, की आपण कोणाच्या बाजूने लढतोय, काय चाललंय. भगवंतांना त्यांची दुखरी नस माहिती होती, भगवंतांना त्याची दुखरी नस माहिती होती. त्यांनी भीमाला पाठवलं, म्हणले जा अमक्या अमक्या राजाच्या सैन्यामध्ये फौजेमध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे, तो हत्ती मार आणि सगळीकडे आवई उठव. अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला, अशी आवई उठव. तिथून निघाले आणि धर्मराजांपाशी आले. म्हणले युधिष्ठिरा, द्रोणाचार्य तुला विचारायला येतील, अश्वत्थामा खरंच मारला गेला का रे? त्यावेळेला तू काय सांगशील? सत्यवचनी ना? नाही नाही म्हणले, मी सांगीन त्यांना की अश्वत्थामा म्हणजे तुमचा मुलगा नाही हो, तो हत्ती. अरे वेडायस काय, मारायचंय काय तुला? हा, मला मारायचंय? स्पष्ट सांग, होय अश्वत्थामाच मेला तुमचा मुलगा म्हणून. पण मी सांगतोय ना, मी सांगतोय. हा, भगवान उवाच, मी सांगतोय. झालं त्याप्रमाणे तो हत्ती मारला. भीमानी तो हत्ती मारला आणि आवई उठवली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांच्या कानावरती बातमी गेली, दुखरी नस होती ती. अश्वत्थामा पोटचा मुलगा आहे. रणधुमाळीमध्ये तो कुठे दिसेना. खरं कोण सांगेल? युधिष्ठिरापाशी समोर रथ आणला. म्हटलं युधिष्ठिरा, खरंच माझा अश्वत्थामा मेला का? काय करावं? म्हणले होय असं म्हणले, पण ते इथे दुखायला लागलं. नरोवा कुंजरोवा, नरोवा कुंजरोवा असं म्हणून अंगठा असा हलवला. धृष्टद्युम्नाने जाऊन शिरकाण केलं, कारण रथात खालीच बसले, धनुष्य टाकून दिला. आता मुलगाच मेलाय म्हणल्यानंतर पुढची गोष्ट फार वेगळी आहे. ज्या वेळेला स्वर्गारोहणाची वेळ आली, असं म्हणतात की धर्मराज युधिष्ठिर इतके सत्यवचनी होते की सदेह स्वर्गाला गेले. पण म्हणले त्यांचा अंगठा गळून पडला. अंगठा गळून पडला कारण असाच हलवला होता त्यांनी, नरोवा कुंजरोवा. अंगठा गळून पडला का? तर म्हणले खोटं बोलले म्हणून. असं काही जण सांगतात, पण तसं नाहीये. सत्य गोष्ट अशी आहे की भगवंताच्या सांगण्यामध्ये संशय घेतला. भगवंतानी सांगितलं होतं ना, ठासून बोल,
अश्वत्थामाच मेला म्हणून. पण मनामध्ये खतखत होती, नरोवा कुंजरोवा. जे खात्रीने बोलायला पाहिजे. भगवान म्हणतायत ना, देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडे तरी करावा अधर्म असं स्पष्ट बोलतायत. मग तिथे जडभारी आणता कामाचं नाहीये. भगवंतानी सांगितलंय ना, संपला विषय. मग तिथे कोणीही जरी आलं आडवं तरी मी त्याचं नाही ऐकणार, माझ्या मनाचंही ऐकणार नाही. भगवान सांगतायत ते सत्यच आहे, ते सत्य आहे. तुलसीदास महाराज म्हणतात, जाके प्रिय न राम वैदेही त्यजिये ताही कोटी बैरी सम. तो वैरीच समजला पाहिजे. जो अधर्माच्या बाजूने उभा राहिला असेल, अभक्तीच्या बाजूने उभा राहिला असेल, तिथे त्याला संपवलंच पाहिजे. त्याचा त्यागच करावा. म्हणलं कोणी कोणी कसा कसा त्याग केला, कोणी कोणी कसा कसा त्याग केला. काही त्याला प्रमाण आहे, पुरावा आहे, पुरावा आहे, आहे आहे. तुलसीदास महाराज म्हणले, सांगतो की म्हणले पुरावा. त्यजे पिता प्रल्हाद बिभीषण. काय शब्द आहेत तुलसीदासांचे. त्यजे पिता प्रल्हाद बिभीषण बंधु भरत महतारी. बलि गुरु त्यजो कंथ ब्रिज बनिता. भय जग मंगलकारी सियावर रामचंद्र की. पवन सुत हनुमान की. उमापति महादेव की. त्यजे पिता प्रल्हाद बिभीषण. एक एक उदाहरण दिलंय हो. एकेका नात्याचं एक एक उदाहरण आहे. एकेका नात्याचं एक एक उदाहरण. सगळी नाती आहेत बघा त्याच्यामध्ये. म्हणले प्रल्हादाने आपल्या बापाचा त्याग केला. प्रल्हादाने आपल्या पित्याचा त्याग केला. त्यजे पिता प्रल्हाद. काय विलक्षण आहे हो, किती विलक्षण आहे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये राजा परीक्षिती भगवान शुकदेवांना हा प्रश्न विचारतात की म्हणलं, गुरुदेव, जे 14 महाभागवत आहेत, या 14 महाभागवतांमध्ये प्रल्हादाचा क्रमांक पहिला आहे. कसा काय हो? सगळ्यात लहान पोरग आहे हो, सगळ्यात लहान आहे. बर, क्वालिफिकेशन काय? दैत्याचा मुलगा आहे. वास्तविक पाहता आहे की नाही? वास्तविक पाहता दैत्याचा मुलगा आणि महाभागवतांमध्ये पहिला. आश्चर्याची गोष्ट आहे की नाही? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान. रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन. पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. सद्गुरुनाथ महाराज की. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक. व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान. रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन. पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. पहिला क्रमांक प्रल्हादाचा आहे. केवढं विलक्षण आहे हो.
का बरं? एवढे सगळे मोठे मोठे महान भगवत भक्त बाजूला राहिले. आणि प्रल्हादाला पहिल्या स्थानावरती बसवलं. याचं कारण आहे, याचं कारण आहे. सगळ्यांना माहिती आहे, हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाचा अनन्वित छळ केला. अतोनात छळ केला प्रल्हादाचा. का तर तो बापाला मानत नव्हता म्हणून. बापाला मानत नव्हता कारण बाप भगवंताला मानत नव्हता. मीच काय तो मोठा सर्वसत्ताधीश, माझ्या पुढे मोठं कोणीही नाही. कोण ईश्वर आणि कोण नारायण, असे संस्कार तो प्रल्हादावर लादायचा प्रयत्न करत होता. पण प्रल्हादाची सत्वगुण वृत्ती इतकी तेजस्वी होती की बापाच्या काळ्या विचारांची छाया त्याने स्वतःवरती पडूच दिली नाही. काय असेल गर्भसंस्कार, काय असतील हो. आणि ते नारदांनी केलेले आहेत विनामूल्य. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे नारदांनी केलेले आहेत. काय पॉवरफुल असतील बघा गर्भसंस्कार. प्रल्हादाचं मोठेपण असं आहे की प्रल्हादाला अनुग्रह झाला तो मातेच्या गर्भातच. त्यानंतर परत आयुष्यात नारदांचं दर्शनही झालं नाही हो. काय असेल कल्पना करा. परत आपल्या गुरूंचं दर्शनही झालं नाही. त्याच्या तोंडातलं ते नारायण नाम काढण्यासाठी, स्वतःचं नाव घालण्यासाठी हिरण्यकश्यपूनी इतकं पछाडलं, त्याला इतकं त्रास दिलं, इतके मारून टाकायचे प्रयत्न केले. पण हा नाही तर नाही मेला. खरी भक्ती मरतच नसते हो. कारण भक्तीचा जो मूळ पाया आहे निर्भयता. निर्भयता. कारण भय कुठून निर्माण होतं? द्वितीयात वै भयम. जिथे द्वैत असतं ना तिथे भय असतं. जिथे दोन असतं तिथे भय असतं. एकाला भयच नसतं. कारण भय येणार कुठून ना? जिथे अहम ब्रह्मास्मी अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात, माझ्या सहित सर्वकडे केवळ केवळ भगवंत आहे, ही अवस्था जिथे होते तिथे बाकी दुसरी शक्ती अस्तित्वात येऊ शकत नाही. आपण म्हणतो भीती ब्रह्मराक्षस, तो आपण आपल्या भीतीने अस्तित्वात आणतो हो. वास्तविक मागे काहीच नसतं. हा, पण तो भीतीपोटी जन्माला येतो. आपल्या भीतीतनं त्याला टॉनिक मिळतं त्या ब्रह्मराक्षसाला, आपल्या भयातनं. मी जर निर्भय असेल तर माझ्या पाठीशी स्वामी आहेत, ही श्रद्धा जर असेल तर कशाला तो ब्रह्मराक्षस येईल मला सांगा. मग स्वामींवर श्रद्धा नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ते राहिलं बाजूला, आणि माझ्या पाठीशी ब्रह्मराक्षस आहे, हे मात्र पक्क असतं. हे मात्र पक्क येतं. मारण्याचे एकापेक्षा एक भयंकर प्रयोग केले हो, पण हा मेलाच नाही, सगळ्यांना माहिती आहे. आणि खांबातून भगवान प्रकट झाले. काय आवेश आहे, आवेश अवतार आहे भगवंताचा. गोखांड्यम वारुतांड्यम डमरुचिरुचिरम तरपराण्यम मराण्यम डिंडिम डिंडिम डिडिम डिम डहमपि डहमै झंप्र झंप्रैश्च झंप्रैः तेने स्तय्या स्थिता पंथा कुहकुमां कुहकुमां कुह एतत्ते पूर्णमुक्तो गह गह तु गह गह पातु मां नारसिंह. प्रल्हाद वरद श्री नरसिंह भगवान की. कडकड 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 तो स्तंभ दुभंग झाला.
आणि नरसिंह रूपाने भगवान प्रगट झाले, विदीर्ण केला त्याला, त्याच्या सगळ्या अटी मान्य करून सगळ्या अटींमध्ये बसवून त्याला ठार मारलं. प्रल्हाद किती मोठा आहे. भगवंत शेवटी त्याला म्हणाले, तुला काय पाहिजे प्रल्हादा, सांग तुला काय पाहिजे. हा म्हणला, देवा मला काय पाहिजे म्हणजे मागायचं काही असतं हेच मला माहिती नाहीये. कसंही नाही का, आपण भक्ती राहिली बाजूला, आधीच घेऊन जातो भगवंताकडे की मी भक्ती केल्यानंतर तू मला काय दे. अरे तो आधी भक्ती तर कर. हा, अकाउंट ओपन केल्या चेकबुक मिळतं की नाही, हा आधीच 5 लाखाचा चेक भरून, अरे आधी तुझ्या अकाउंट मध्ये तर जमा होऊ देत ना. एटीएम कार्ड किती जरी खुपसलं आतमध्ये काही नसेल तर काय मिळेल मला सांग. एकदा भक्ती केल्यानंतर भगवंत सगळं विश्व आपल्या नावावर करतो. हो, पण केव्हा भक्ती केली तर. हा, नामदेव महाराज त्यावेळेला म्हणतात, सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर जाता. सगळी सत्ता तेव्हा हातात आली नामदेवांच्या की ज्या नामदेवांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. प्रल्हादानी सर्वस्व अर्पण केलं. उरलेला विषय आपण उद्या बोलूया. थोडं आख्यान तर सांगितलं पाहिजे, होय की नाही. उद्या नक्की बोलूया उर्वरित विषय. तुकाराम महाराज म्हणतात, पडता जड भारी भारी, पडता जड भारी भारी. पडता जड भारी भारी, पडता जड भारी. पडता जड भारी भारी, पडता जड भारी, जड भारी, जड भारी, जड भारी. रामाचे भजन तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान, रामाचे भजन तेची माझे ध्यान. तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे समाधान, तेणे
कीर्तनाच्या शास्त्राप्रमाणे क्षणभर टाळे आणि भजन करूया. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री महारुद्र वज्रांग बली वीर हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. कथा आहे भाग्यनगरची. ज्याचं पौराणिक नाव भाग्यनगर, त्यानंतर झालं भागानगर आणि आता हैदराबाद. जिथे आपली एक भगिनी एक विरुद्ध दोन अशी लढतीये. जास्ती काही बोलत नाही, आपण तिला शुभाशीर्वाद देऊया. आणि आज आणि उद्या ही माझी जी कीर्तन सेवा होणार आहे, त्या कीर्तन सेवेची पुण्याई आपण तिच्या पाठीशी लावूया. कारण अवघड आहे पण टक्कर देणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. एवढं पुरेच आहे बोलणं ना, जास्ती नको बोलायला. या भाग्यनगर मधली घटना आहे. या भाग्यनगर मध्ये असलेल्या एका सुंदर अशा लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये चातुर्मास्यानिमित्त कीर्तन चाललेलं आहे. कथा रंगी रंगले एक संत. कथा रंगी रंगले एक. कथा रंगी रंगले एक संत. कथा रंगी कोशविले ते धवार मानाथ. कोशविले ते धवार मानाथ. विराक्तीचा तू थाट असे मोठा. विरक्तीचा तू थाट असे मोठा. आनंदासी मग काय तदा तोटा. आनंदासी मग काय तदा तोटा. तदा तोटा. तदा तोटा. या भाग्यनगरच्या या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये कीर्तन चाललंय चातुर्मास्यानिमित्त. पूर्वी कीर्तन असायची बरं. 4-4 महिने कीर्तन. 4 महिने चातुर्मास. आपल्या पुण्यामध्ये असत खुन्या मुरलीधर मंदिर. चातुर्मास्य कीर्तन. जुने कीर्तनकार. नरसिंह मंदिर, कसबा गणपती मंदिर, अशी कितीतरी जुनी मंदिरं होती की ज्या मंदिरांमध्ये कीर्तनाचे जयघोष चालत असत. एकेकाळी म्हणजे माझ्या लहानपणी अशी कीर्तनं मी पाहिलेली की
पुण्यातल्या जवळजवळ सगळ्या नामांकित मंदिरामध्ये कीर्तनकार कीर्तन करत असतो आणि कीर्तनाने मंदिर जागृत असत, श्रोते भरगच्च भरलेले असत आणि अशी ज्ञानसत्र मंदिरांमध्ये असत. आता काय परिस्थिती आहे मी नाही सांगू शकत, काही आवश्यकता नाही. पण आमच्या या वीर हनुमान वीर मारुती मंदिर जे आहे, जे परंपरेने जो हनुमान जयंतीचा उत्सव, जो हनुमान जन्मापासून ते अक्षय तृतीयेपर्यंत ही जी या स्थानाची जी परंपरा आहे, जुन्या लोकांनी ज्या पद्धतीने सांभाळली त्याच पद्धतीने आजची ही तरुण पिढी जी आहे, आमचे माझे परममित्र श्री महेश पानसे आणि त्यांचे जे सहकारी आहेत, ज्या श्रद्धेनी ज्या हिमतीनी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकही दिवस खाडा नाही, पूर्णपणे फलक भरलेला आहे बघा. आणि मध्ये जर अधिक महिना आला तर याच्यामध्ये +30 कीर्तन. अशी परंपरा इथे जागती राहिलेली आहे. या पुण्यामध्ये अनेक ठिकाणी हनुमान जयंतीचे कीर्तन होत असत, चांगले चांगले कार्यक्रम होत असत, सगळी बंद पडलेली आहेत. पण फक्त आमचं वीर हनुमान वीर मारुती ही परंपरा. आणि मला मगाशी महेशजींशी माझं बोलणं ज्या वेळेला चाललेलं होतं, मला खरोखरीच आनंद वाटत होता की ही पुढची पिढी, ही जी माझ्या समोर सगळी जी मुलं बसलेली आहेत, ही पुढची पिढी या गोष्टीची ग्वाही देत होती, बुवा काळजी करू नका, पुढची 50 ते 60-70 वर्ष हा उत्सव नक्की चालू राहणार आहे. कारण ही आता 10-12 वर्षाची मुलं आहेत. उत्सवाला बाधा राहणार नाही, अजिबात काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला. तो इथे जागता उभा आहे, लक्षात घ्या. आणि तो खरंच जागृत आहे. मी ज्या ज्या वेळेला त्याच्यापुढे हात जोडून त्याच्याशी संभाषण केलं, त्या वेळेला मला माझ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी सोडवली आहेत. मी इथे जागेवर उभा राहून सांगतोय, माझी खात्री आहे. आणि महेशजींना पण मी ही गोष्ट बोललोय, जोपर्यंत मी कीर्तन करतोय तोपर्यंत माझी झांज बाकी नाही कुठे वाजली तरी इथे नक्की वाजेल. श्रद्धा आहे माझी त्याच्यावर. असो, या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये कीर्तन चाललेली आहेत. केशव स्वामी भागानगरकर, समर्थांचे समकालीन सत्पुरुष, उत्तम कीर्तन, उत्तम वेदांत. आणि 4 महिने ही कीर्तन चाललेली असताना या 4 महिन्यामध्ये ते संपूर्ण रामायण सांगतायत. संपूर्ण रामायण, रामायणातले सर्व बंध अनुबंध, रामायणातले सर्व संकल्प, रामायणातले सर्व कूट किंवा अन्य अनेक प्रसंग अतिशय रसाळ वाणीनी केशवस्वामी श्रोत्यांना सांगतायत. श्रोते मंत्रमुग्ध होत आहेत. रामायण हा ग्रंथच असा आहे. खरंच सांगतो श्रोते हो आपल्याला की या 2 ऋषींचे आमच्यावरती न फिटणारं ऋण आहे, न फिटणारं. अखिल प्राणी जातांवरती, केवळ मानव जातीवरतीच नाही, प्राणी जातांवरती या 2 ऋषींचं ऋण आहे. ते म्हणजे वाल्मिकी आणि व्यास. वाल्मिकी आणि व्यास या 2 ऋषींचं ऋण आहे. रामायण आणि भागवत हे 2 महान ग्रंथ आहेत. रामायण तर आदर्शांचा इनसायक्लोपीडिया आहे. केवढं अद्भुत आहे हो रामायण, केवढं अद्भुत रामायण आहे. म्हणून एका कवीने असं म्हटलेलं आहे ना की रामायण आणि भागवत कसं आहे माहितीये, जियो तो ऐसा जियो कि सब कुछ तुम्हारा है और मरो तो ऐसा मरो कि मेरा कुछ भी नहीं. जगावं कसं हे शिकवतं रामायण
आणि मरावं कसं हे शिकवतं भागवत. सगळं हातातलं गेलेलं असताना काय रामांनी शिकवलंय हो आम्हाला. काहीही नाही, केवळ वल्कल नेसून बाहेर पडलेले हो, वल्कल नेसून. काय धर्माचरण आहे रामांचं, लक्षात ठेवा. वनवास म्हणजे शुद्ध वनवास. त्या वनवासाच्या 14 वर्षाच्या कालामध्ये एकाही राज्याच्या सीमेमध्ये गेलेले नाहीयेत. फक्त अरण्यवास आहे. कुठल्याही राजाच्या गाठी भेटी नाहीयेत. कुठल्याही राजाकडनं कसलीही मदत नाहीये. आणि एवढं असताना रावणासारख्या महाबलाढ्य शत्रूशी 2 हात करणं, तेही वनचरांना बरोबर घेऊन, अस्वल वानर असली सेना बरोबर घेऊन रामांनी चढाई केलेली आहे. सोपी गोष्ट आहे काय हो? हा, लंका म्हणजे सामान्य नाहीये. समुद्रावर पूल बांधून पलीकडे जायचंय. अहो, एक नुसती चिठ्ठी रदी भरताला टाकली असती रामांनी की भरता असा असा माझ्यावर प्रसंग आला, ये, सगळी यंत्रसामुग्री घेऊन सुसज्ज पूल बांधला असताना गेला असता हो. चतुरंग सेना भरताने आणली असती. पण नाही. याला राम म्हणतात. याला राम म्हणतात. हे रामायण सांगतायत. हे रामायण सांगता सांगता विषय आला की राम कशासाठी जन्माला आले हो. सद्गुणांचा पुतळा आहे हो राम म्हणजे. वर्णन केलंय ना, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का. राम का गुणगान करिए, गुणगान करिए, राम का. राम प्रभु की भद्रता का, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन. मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित, मनुजता बलवान करिए, धन धरिए, राम का गुणगान करिए, राम का. केशव स्वामी रामायण सांगतायत आणि सांगता सांगता विषय आला की रामांनी अवतार का घेतला, रामांना जन्म घेण्याचं कारण काय आहे. जो विश्वाचा निर्माता आहे, जो विश्वाचा पालक आहे, जो विश्वाचा काल आहे, संहार करता आहे,
त्याला केवळ रावणाला ठार मारण्यासाठी जन्म घ्यावा लागणं म्हणजे काही योग्य नाहीये ते. केवळ रावणाला ठार मारणं हा काही राम अवताराचा हेतू नाही आहे, बिलकुल नाही. त्या काळामध्ये रावणाला ठार मारणारे एकापेक्षा एक 3 महाबलाढ्य योद्धे होते. एक रेणुकानंदन भार्गवराम परशुराम, ज्यांचा आता अक्षय तृतीयेला अवतार आहे. दुसरा महायोद्धा होता तो कार्तवीर्य सहस्रार्जुन, हय वंशीय. रावणाला जर 10 तोंड आणि 20 हात होते, तर कार्तवीर्यार्जुनाला 1000 हात होते. सहस्त्र बाहू असं म्हणतात त्याला. ढेकणासारखा चिरडला असता रावणाला. आणि तिसरा महायोद्धा होता तो म्हणजे महाबली वाली, जो रावणापेक्षा कोट्यावधी पटींनी ताकदवान होता. हे 3 योद्धे असताना रामांना का हो जन्म घ्यावा लागला? याचं कारण एक फार महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण हे 3 महायोद्धे रावणापेक्षा जरी बलवान होते तरी हे तिघही जण एकेका विकारांचं प्रतीक आहेत. परशुराम हे क्रोधी आहेत, कार्तवीर्य सहस्रार्जुन हा लोभी आहे आणि वाली हा कामी आहे. त्यांच्याकडनं हे कार्य करून घ्यायचं नव्हतं. आणि त्या काळामध्ये रावण हा एक आयडॉल झालेला होता हो तरुणांचा, की कसंही अत्याचाराने जरी वागलं तरी सोन्याची लंका आपण मिळवू शकतो, आपलं कोण वाकडं करणार आहे, असा एक बेडरपणा, एक आतंकवादी विचारांची एक परंपरा निर्माण व्हायला लागलेली होती रावणाच्या माध्यमातून. मग अशा परंपरेला समूळ नष्ट करून एक आदर्श व्यक्तिमत्व या पृथ्वी तलावरती निर्माण करावं, धर्माच्या चौकटीत राहून चारित्र्य संपन्न, सच्शील, भ्रष्टाचार समूळ निपटून काढणारा, निष्कलंक चारित्र्याचा, एकवचनी, एक पत्नी, एक बाणी, त्यागमूर्ती असलेला आदर्श राजा या पृथ्वी तलावरती निर्माण करावा. आणि तो आदर्श युगानुयुग टिकला पाहिजे, यासाठी रामावतार आहे, लक्षात ठेवा. यासाठी राम हवा आहे. आणि म्हणून केवळ रावणाला ठार मारणं हा रामचंद्रांचा हेतू नाही. केशव स्वामी सांगतायत, एका अत्यंत वृद्ध सद्भक्त तरीही ज्ञानी साधन शुचिता संपन्न असलेल्या शबरीला भेटण्यासाठी प्रभू रामचंद्र या पृथ्वी तलावरती जन्माला आलेले आहेत. केशव स्वामी अशी रामांची महती सांगतायत. एकादशीचा दिवस होता, कीर्तन संपलं, सर्व श्रोते उठले, सर्वांनी वंदन केलं केशव स्वामींना आणि आपापल्या मार्गाने जायला लागलेले आहेत. मंदिर हळूहळू रिकामच होत चाललेलं आहे. मंदिर हळूहळू रिकाम होत चाललं. केशव स्वामी सुद्धा आपल्या शिष्यांच्या बरोबरीने निघाले. तो एका कोपऱ्यामध्ये काहीतरी गडबड चाललेली दिसली. मंदिराचे जे सेवेकरी होते, व्यवस्थापक होते, सतरंजा उचलणारे, स्वच्छता करणारे, त्यांचा कोणाशी तरी वाद चाललेला होता. केशव स्वामींनी सहज पाहिलं, तो एक म्हातारी तिथे बसलेली होती.
एक म्हातारी तिथे बसलेली होती आणि त्या म्हातारीला बाहेर जाण्यासाठी ती सगळी सेवेकरी मंडळी हटकत होती. ए बाई चल, आता आता मंदिर बंद करायची वेळ चाललेली आहे, चल. म्हणून ते त्या म्हातारीला उठवतायत. म्हातारी काही जागची हले ना. केशव स्वामींचा तिथनं पाय काही निघेना, सतरंजा काही उचलल्या जाईनात. मग आता ती म्हातारी कोण होती आणि ती म्हातारी तिथे का बसलेली होती, केशव स्वामी तिच्याशी काय बोलले, हे ऐकायला उद्या या. कीर्तनाची वेळ संपली, आपल्या सतरंजा उचलायची वेळ झाली. तुम्ही म्हणाल बुवा हे असं इथं का थांबवलं. सिरियल तुम्ही पाहता की नाही. सिरियल मध्ये याच्यापेक्षा काय वेगळं असतं मला सांगा. काहीतरी बेल दाबली जाते, दरवाजा ती बाई उघडते, हा चला ठीक संपलं. मग आम्ही कीर्तनकारांनी असं केलं तर कुठं बिघडलं. मला जी नियोजित वेळ दिली आहे त्या नियोजित वेळेत मी कीर्तन संपवलेलं आहे. आपण बरोबर उद्या 9 वाजता भेटूया. म्हणजे ती म्हातारी कोण आहे याचा स्पष्ट उलगडा उद्या मी नक्की करीन आपल्याला. आणि उद्या फुकट हैदराबादला घेऊन जाईन आपल्याला, सॉरी भाग्यनगरला. पूर्वपदामध्ये आमचे तुकाराम महाराज सांगतात, पडता जड भारी जड भारी पडता जड भारी, दासी आठवावा घरी, मग तो होऊन दिशीन आड घाले सुदर्शन, पडता जड भारी जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड. नलगे सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडले ब्रह्मांड धाके सुरवर्ण निशाच. जय देव जय देव जय जय हनुमंता तुमचे निप्रसादे नवी. दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानी लाखे कडाडले ब्रह्मांड उडगण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देवा जय देवा जय जय हनुमंता तुमचे निप्रसादे नभीकृतांता. जय देव जय घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे. त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. श्री महारुद्र वज्रांगबली वीर हनुमान भगवान की जय. जय रघुवीर. धर्माच्या करिता अमासी जगती रामानि धाडी आले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानसी करीत असे हा देह तुझा असे. रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुगगना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी
तू तातमी बालक सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ